थोडासा विचार केला पाहिजे की लोक जर आग्रह करत असतील तर लोकांच्या आग्रहास्तव आपण आता स्थानिक स्वराज्य संस्था येणार आहेत पुढे। त्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात। आहे ना, काय अडचण आहे? आता होतीलच निवडणुका काहीतरी, कारण आता लोकच म्हणायला लागलेत ईव्हीएम वर निवडणुका असतील तर उभा राहायचं की नाही 10 वेळा विचार करू आम्ही। लोकशाही मारण्याचा हा वेगळा पर्याय तुम्ही सगळ्यांनी टाळला पाहिजे, निवडणूक आयोगाने। आणि म्हणून आज आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की स्वतः खुद्द पवार साहेब इथं आले, या ठिकाणी अनेक मोठे नेते येऊन तुमच्याशी संवाद करतील, पण तुम्ही जो ठामपणा दाखवलेला आहे, ज्या ताकदीनं तुम्ही तुमची मतं मांडायला आज इथं एकत्रित आला, जेवढी जानकर साहेबांना मतं पडली आहेत तेवढीच माणसं, त्यापेक्षा जरा जास्त माणसं इथं आज उपस्थित आहेत। त्यामुळं जानकर साहेबांचं कौतुक आहे की जानकर साहेबांनी हा लढा आता हातात घेतलेला आहे। फक्त माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका। राजीनामा दिला, परत इलेक्शन झालं तर तुम्हीच निवडून येणार, मला काही शंका नाही। पण सरकारने कबूल करावं, हो आम्ही इथं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला तयार आहे, मग राजीनामा देऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही।